राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे। संख्याबळ कमी असल्यानं मविया केवळ एकच उमेदवार निवडून आणू शकतं। ही संधी नेमकी कुणाला मिळणार यावरून घटक पक्षात राजकीय संग्राम सुरू झालाय। दरम्यान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणालेत पाहूया। पण असं आहे की आधी निर्णय तर होऊ द्या। भाजप कुर्बानीवरती आला म्हणजे ईद वगैरे साजरा करते की काय? भाजप महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। आता निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे ते 3 पक्ष बसून ठरवतील। आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे ना। आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे। शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे 20, त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे। तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान असल्यामुळे आम्ही 50 पर्यंत जात आहोत। जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू।